गुड मॉर्निंग. तर आज माझं कॉलेज नाही आहे, बस मला सिग्नेचर करायसाठी जायचं आहे. अरे आणि माझी ट्युशन आहे, मी बघा आता रडत. अरे तू नाही येऊ रे. आता डुगूची स्कूल आहे आणि डुगू मागे लागली आहे. मी आतापर्यंत लपून होती, पण आता मला मावशी नेऊन देईल आणि डुगूला काकाजी नेऊन देईल. असंच करणार आहे शाळेत आम्ही. पण आता हिला ना आई बाबा दोन्ही पाहिजे शाळेत, पण ही आता आमचं कसं होणार माहीत नाही. तर बघू, ही आता मागे लागली आहे. नाही नाही तू तिला घेऊन जा आता. कधी तू रडणार आहे, तुझे बाबा पाहिजे, दोघंही पाहिजे तुम्ही. तर आता मला आणि डुगूला दोघाला काकाजी नेऊन देणार आहे. आधी मला सोडणार, मग डुगूला स्कूलमध्ये सोडणार. तर ही बा उतरून आली आहे आणि डुगू अशीच करत राहते नुसती. उतरत नाही. नंतर मला इथे एक ॲटो सापडला आणि आमचं ना काल असायनमेंट होतं इंटरप्रेन्योरशिपचं, कारण उद्यालाच पेपर आहे, परवा नाही उद्याच पेपर आहे. तर मी यांना कॉल केला आणि हे म्हणत आहे की आम्ही ट्युशन नाही करत आहे, आमचं असायनमेंट वाचाय. आणि खरं तर माझं पण व्हायचं होतं. सर म्हणाले की चेक करणार. तर मग ट्युशन सोडून आज आम्ही क्लासमध्ये बसलो आणि हे ट्युशन झाल्यानंतर सगळेजण आहे आणि आमची प्रेझेंटी वगैरे लागली. आता आम्ही घरी जाणार आहे डायरेक्ट. फक्त आम्ही सिग्नेचर करण्यासाठी आलो होतो इथे. तर आता आपण भेटू डायरेक्ट घरी गेल्यानंतर, कारण आता काही फायदाच नाही झाला आहे. फक्त सिग्नेचरसाठी बोलावलं होतं आम्हाला. आणि आता आपण घरी जाऊ आणि भेटूया नंतर. बघू घरी गेल्यावर काय काय होतं, तर किती अभ्यास होतो. तसा आमचा प्लॅन बनला होता नाश्ता करण्याचा, पण माझी बस आली म्हणून मी घरी आली. आणि इथे मला मावशी खाली जाताना दिसली, तर शायद ती आरतीसाठी जात आहे. मी दाखवते तुम्हाला. मी आता खूप जास्त थकली आहे, कारण फक्त सिग्नेचरसाठी मी एवढ्या दूर गेली होती. तर मावशी इथे नाही आहे. नंतर मला माहीत झालं की मावशी डुगूला आणायला गेली, कारण डुगूची स्कूल टायमिंग 9 ते 12 असते, म्हणून 11:45 मावशी घरून गेली. मी 11:45 आज आली. तर काकाजी झोपले, कारण आज काकाजीची म्हणजे काल नाईट होती. आता चल मी चेंज करते आणि जेवण करते. मी इथे जेवणच करत होती तर डुगू आली. आता खोलू पण दरवाजा. आईस्क्रीम. अरे हँडवॉश कर पहिले, मग खा. जा हँडवॉश कर. आता 12:30 वाजले. अरे हो, आता 12:30 वाजले. मावशी आणि काकाजी बाहेर गेले. मावशी आणि काकाजी आता बाहेर गेले आहे. तर डुगू आणि मी आहे, हिला झोपून देते आणि मी अभ्यास करते, कारण आता माझी पी आहे म्हणून. तर एका दिवशी 2-2 सोड. आता हे खान झोप. गाई करतो ना काय कर. हे डस्टबिन मध्ये टाक. नाही बाय, मी चालली.
तर आता मी डुगूला झोपवते आणि आपण भेटू नंतर. माझा अभ्यास जितका होतो मी तितका करते, त्याच्यानंतर आपण भेटू. तर आता 2:45 वाजले आहे आणि मी खूप वेळची अभ्यास करत आहे. मावशी काकाजी पण आले आता घरी. तर मी आता थोडासा रेस्ट करणार आहे, कारण मी आतापर्यंत अभ्यास केला आणि मावशी काकाजी आल्याबरोबर झोपले. तर माझी पण थोडीशी इच्छा झाली की आता झोपायची, म्हणून मी आता थोडा वेळ आराम करणार आहे. आणि म्हणजे आतापर्यंत तर अभ्यास करायचीच होती, पण आता हे सगळेजण झोपले तर माझी इच्छा होता थोडीशी झोपण्याची. आणि मी खूप वेळची कंटिन्यू बसून पण आहेत, माझी कंबर पण दुखत आहे. तर आता मी थोडा वेळ आराम करते आणि आपण भेटूया नंतर. ये मा आता ना डुगू झोपून उठली आणि मावशी काकाजीने तिच्यासाठी पेस्ट्री आणली होती. तर आता आम्ही दोघी पण पेस्ट्री खाऊ. आणि हे हिला बघा किती खुशी होत आहे. हिला केक पेस्ट्री खूप जास्त आवडते, म्हणून हॅपी टू करत आहे. काकाजी ना खात नाही खाणार की अभ्यास. आता ना 5:30 वाजले. आता आम्ही खातच राहतो असं काही नाही. मावशी म्हणाली की मॅगी करून घे, तर मी केली. चला, मावशीला चल तिकडे उपास आहे. आणि काकाजी निवण जेवण वगैरे केलं, तर काकाजी करता काही डबल जेवत नाही, म्हणून आता आपण भेटू सायंकाळी मॅगी खाल्ल्यानंतर. आता आम्ही आणि बाहेर बाय जात जा आहे. हाय आता 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 आम्ही आम्ही आरती आरती करते. करते. चला. दोघं जण पकडा. दोघे बाबाला पकडू दे. बाबा हा. प्रसाद घेऊन दे सगळ्यांना. पण वाटी प्रसाद सकाळपासून बोलायचं प्रसाद. अरे प्रसाद दे म्हटलं डुगू सगळ्यांना. किती सांगा ना बाबा दे दीदीला द्या. अरे सगळ्यांना द्याला. त्यांना आज हवन सुरू आहे. तर आता आम्ही बघू. इथे मावशी काकाजी जायला शाळेत. पवित्र मासी शतदार वसो पवित्र मासी सहस्रदारम देवत्वा सविता पुनाटू वसो पवित्रे शतदारन सुत्व काम दोक्षो ए डुगू सोडून द्या. चला 1 2 3 राऊंड मारायचे काय. आता खाली ठेवून द्या. फिरा आता या हवन कुंडाच्या भोवताल फिरा. आता आम्ही कुठे जातो ते तुम्ही इथं खूपदा बघितलं आहे, पण आता तुम्ही तिथे गेल्यानंतरच समजून घ्याल की आम्ही कुठे जातो आहे. तर सर्वात आधी पहिले महाकाली मंदिरात जाणार आहे. त्याच्यानंतर आम्ही आपल्या डेलीवाल्या जागेवर जाणार आहे. आणि इथे बघा आज म्हणजे ही देवीची आहे, ती साक्षात निघालेली आहे. आणि म्हणजे ही साईजनी वाढत आहे म्हणते. इथे ऑफ निघाली ही देवी आहे. तर इथे खूप दुरून लोक येतात बघण्यासाठी. आणि हे नवरात्रीमध्ये खूप जास्त गर्दी असते इथे. तर तुम्ही आता देवी
बघा पैशाचा गणपती आहे आणि इकडे पण आज हवन सुरू आहे. ते माहीत नाही काय सुरू आहे ते. इथे न्यूज चॅनल लोक आहे आणि इथे जे बाबा दिसत आहे तुम्हाला ते इथे ऑलरेडी येते आणि ही ती देवी आहे ही विहिरीवर निघाली, विहिरीच्या अंदर निघाली आहे. तर हे सेफ्टीसाठी पूर्ण पॅक केलं आहे आणि ते सगळेच देवी देवताची मूर्ती आहे आणि बस थोडीशी विहीर उघडी ठेवली ॲज अ प्रूफ म्हणून. आणि हे जे बाबा आहेत ते काकाजींनी सांगितलं होतं की यांचे केस खूप जास्त लांब होते, आधी जमिनीला टेकत होते. तर आम्हाला तर नाही माहीत, पण इथे बघा न्यूज सुरू आहे आणि हे एक्सप्लोर करते पूर्ण टेम्पलला की कसं होतं हे. तर चला आता आपण जाऊ आपल्या शॉपिंगकडे, जे तुम्हाला माहीत आहे आम्ही कुठे जाणार आहे. तर ज्यांना ज्यांना समजलं ते कमेंटमध्ये सांगा. आणि हां, उद्या माझा पेपर आहे तरी मी फिरायला आली, कारण थोडंसं माइंड फ्रेश पण झालं पाहिजे. मी अभ्यास केला, आता इथून गेल्यानंतर मला परत डबल अभ्यास करायचाच आहे. तर काही नव्हतं, आपण थोडं फिरू. तर उद्या आमचा पहिला मॅथचा पेपर आहे आणि त्याच्यानंतर इंटरप्रेन्योरशिपचा सेकंड आहे आफ्टर लंच. तर बघू कसे जाते पेपर. आणि हे मंदिर बघा खूप जास्त जुनं आहे, म्हणजे एका काळात असे बॉडीगार्ड्स वगैरे लावायचे टेम्पलवर, ते तशा मूर्ती वगैरे आहे. आणि इथे आपण जाऊ. आता इथे सर्वात आधी आल्यानंतर मावशीने भाजीपाला वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही आलो इकडे शॉपिंग करण्यासाठी. तर आम्ही काय काय घेतलं हे तुम्हाला माझा ज्या दिवशी पेपर राहील त्याच दिवशी सायंकाळी ब्लॉग येईल, तेव्हा माहीत पडेल तुम्हाला की आम्ही काय काय घेतलं. तर आता आपण डायरेक्ट भेटू घरी. आता आम्ही फायनली घरी आलो आहे आणि आता 10:30 पावणे 11 वाजले आणि इतकी आम्ही शॉपिंग केली आहे. आणि इकडे डुगू चेंज करत आहे आणि इकडे बघा हा बलून पण घेतला आम्ही. तर तुम्हाला आम्ही नंतर सांगू की आम्ही काय काय घेतलं तर. आणि आता आम्ही जेवण करतो. तर आता मी फायनली इथे अभ्यासाला बसले आहे आणि माझ्यात तितकी कॅपॅसिटी तर नाही आहे, पण बघू किती वेळ मी अभ्यास करू शकतो. तर कारण मी जेवण झाल्यावर कधीच अभ्यास नाही करत, माझं फर्स्ट टाईम आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता अभ्यास करू, नंतर भेटू आपण. मी बघते किती वेळ अभ्यास करू. तर जोपर्यंत मी अभ्यास करते तोपर्यंत बघत राहा आणि नंतर भेटू आपण माझा अभ्यास झाल्यानंतर. आता ना 12:30 वाजले आणि माझ्यात आता इतकी आहे की मी अभ्यास करू शकेल. तर आता मी हे पसारा असाच ठेवणार आहे आणि उद्या सकाळी 5:30 वाजता उठील आणि अभ्यास करेल, कारण आता माझ्यात इतकी काहीच ताकद नाही की मी अभ्यास करू शकेल. तर मावशी झोपायची आहे, काकाजी झोपले, शायद मावशी वाट बघत आहे, तर मी जाऊन झोपते. आणि मलाही खूप जास्त झोप येत आहे. आता उद्याच्या पेपरची टेन्शन न घेता मी डायरेक्ट झोपते, कारण आता 12:30 वाजले. 12:30 ते 5:30 मी फक्त 5 तासाची झोप घेणार आहे. आणि गुड नाईट. आजसाठी बस इतकंच, भेटू आपण उद्या.